मंडळी नमस्कार। सायंकाळचे 5 वाजलेत आणि मी सध्याला आता आहे बीदर जिल्ह्यातील मुरुग या गावी। ग्रॅज्युएशनचं शिक्षण कंप्लीट करून नोकरीकडे न वळता त्यांनी गोट फार्मच्या माध्यमातून भरघोस असं उत्पन्न घेतलेलं आहे। तर जवळपास 100 ते 150 शेळ्या बसतील इतक्या क्षमतेचा हा गोट फार्म आहे आणि सगळ्या उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत। दिवसभर बाहेर शेळ्या चरायला जातात आणि रात्र झाल्याच्या नंतर ते आपल्या निवाऱ्याला येतात, म्हणजे बंदिस्त ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो बघूया हा गोट फार्म कशा प्रकारचा आहे, त्यांनी नियोजन कशा प्रकारचं केलंय आणि भरघोस असं उत्पन्न कशा प्रकारे घेतात। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा। राम राम शेतकरी मित्रांनो, माझं नाव व्यंकटेश रामदास जाधव, राहता मुरुग कमलनगर, तालुका कमलनगर, जिल्हा बीदर या छोट्याशा गावामध्ये मी राहतो। ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर माझं सुद्धा शिक्षण जन्म सर्व महाराष्ट्रात झालेलं आहे। चांगल्या सिटीमध्ये राहून ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी ह्या व्यवसायामध्ये आलेलो आहे। हा व्यवसाय कुठला म्हणजे तर शेळी पालनाचा व्यवसाय। ह्या छोट्याशा गावामध्ये आम्ही नेमकं काय घडून आणलेलं आहे चला तुम्हाला दाखवतो। माझ्या शेडचं जे काही आम्ही बांधणी केलेली आहे हे तुम्हाला दाखवतो। आता मी सध्या माझ्या शेडमध्ये उभा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। हे शेडची जर तुम्ही लांबी बघितली तर ही 65 फुटाची लांबी आहे मित्रांनो, आणि रुंदी पाहिली तर हे 25 फुटाची अशी रुंदी आहे। हे 5 फुटाचा त्याच्यामध्ये वॉकिंग डिस्टन्स प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे आपण वर्कर्सला काम करण्यासाठी, शेळ्यांना फिरण्यासाठी। आता तुम्ही हे माझे पूर्ण सर्व गाळे पाहू शकता बकऱ्यांचे कसे आहेत। प्रत्येक गाळ्यामध्ये जवळपास 10 ते 15 शेळ्या मोकळ्या चाकड्या राहू शकतात, आरामशीर बसू शकतात अशी कॅपॅसिटी आहे। इकडेही पाहू शकता तुम्ही अशा शेळ्या आमच्या कशा व्यवस्थित पद्धतीने थांबलेल्या आहेत। आता ह्या शेडमध्ये टोटल शेडमध्ये तुम्हाला जर दाखवायचं झालं तर आम्ही पूर्ण शेडमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये पंख्याची सुविधा आपण त्यांना दिलेली आहे। गरमीमध्ये त्यांना ऊन भासू नये, गरमी सोसू नये त्यांनी, म्हणून हे सगळे सुविधा केलेली आहे। प्रत्येक गाळ्यामध्ये असं नळ लावलेले आहेत, त्यांना अशी खाली स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय म्हणता आपण बाउल ठेवतो, त्याच्यामध्ये ते पाणी साठवून ठेवतो, जेव्हा त्यांना लागेल ते स्वतःहून पाणी पिऊ शकतात। अशी एल शेप मध्ये प्रत्येक दावणीमध्ये तुम्ही गव्हाण पाहू शकता। या गव्हाणीमध्ये आम्ही त्यांना चेंदी वगैरे सगळ्या गोष्टी देतो। इकडे या मित्रांनो, आता तुम्ही हे मोठे गाळे पूर्ण पाहिले। आता बारीक जे छोटे पिल्ल्यांचं नियोजन आम्ही कसं केलेलं आहे ते पाहूया। तर हे छोटे 5 कंपार्टमेंट आहेत आमच्या सगळ्या बारीक चिमुकल्या पिल्लांसाठी। ह्या 5 कंपार्टमेंट कशासाठी आहेत मित्रांनो, तर जे पिल्ले सगळे विलेले आहेत किंवा जे मादा विलेले आहेत त्या सगळ्यांची देखभाल करण्यासाठी हे सेपरेशन आम्ही करतो। ह्याच्यामध्ये एज डिफरन्स आहे, हे फार छोटे इलेले आहेत, त्यांच्या नंतरचे 1 मंथ गॅपचे हे मोठे आहेत, असं सेपरेशन सुद्धा आम्ही करतो। पुढे आता इकडे तुम्ही पाहू शकता हे 2 झाले सेपरेशनचे गाळे। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही आई आहे आणि तिच्यासोबत ते दोघांचे तुम्ही वासरं लेकरं पाहू शकता। हे कशासाठी, तर ते विल्यानंतर त्यांना काही दुखापत झाली किंवा त्यांचं काही पिशवीमध्ये काही त्रास आला ते अंडर ऑब्झर्वेशन राहावेत, त्यांची काळजी नीट घेता यावी यासाठी आम्ही 15 दिवस यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो। सगळं त्यांची व्यवस्थित प्रकारे देखभाल इथं केल्या जाते। तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की आमचे जो शेड आहे या शेडमध्ये शेळ्यांची कॅपॅसिटी आपण किती ठेवू शकतो, म्हणजे किती शेळ्यांचं आपण इथं व्यवस्थित प्रकारे संगोपन करू शकतो। तर मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होईल, या माझ्या शेडमध्ये जो 65 बाय 25चा शेड आहे ह्याच्यामध्ये मी साधारणपणे 100 ते 150 शेळ्यांचं आरामात मन मोकळ्या प्रकारे संगोपन करू शकतो। आणि ह्यांचं नियोजन जर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही कसं संगोपन करतो, तर सगळं चारा, पाणी, चेंदी हे जे काही सगळे मूलभूत गरजा आहेत मित्रांनो हे टाईमवर दिल्या पाहिजेत, टाईमवर केल्या पाहिजेत। ह्याच प्रकारे आम्ही टाईमवर सगळ्या गोष्टी करतो। जेव्हा वातावरण व्यवस्थित असतं, सुदृढ असतं, मोकळ्या वाऱ्यामध्ये असतं, तेव्हा आमच्या शेळ्या बाहेर सुद्धा चांगल्या वातावरणात, हेल्दी वातावरणामध्ये मोकळं चरून येतात आणि तेच त्यांच्या तब्येतीसाठी फार चांगलं असतं। शेळ्या कधीच, आणि ह्या ज्या माझ्या उस्मानाबादी ब्रीडच्या शेळ्या आहेत यांना मुक्त चरलेलं, मोकळ्या वातावरणात चरलेलंच त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं असतं। हे सगळ्यात बेस्ट बेनिफिट ह्यांच्यामध्ये आहे। तर मित्रांनो उस्मानाबादी शेळीचं जर आपण सांगायला गेलो तर उस्मानाबादी ब्रीड सगळ्यांनाच माहिती आहे, 6 महिन्याला विते, कुठलीही शेळी 6 महिन्याला विते।
ही कमीत कमी 2 पिल्लांची कॅपॅसिटी वाली आहे। ही दर 6 महिन्याला 2 पिल्ले तर 100% देते। तर आपण समजू शकता वर्षाकाठी एक जाऊ द्या हो, 3 तरी देईलच की 100%। 3 पकडून चला, वर्षाकाठी 3 दिले, दीड वर्षापर्यंत त्याच्यातले 2 मोठे होतात जे ब्रीडिंग साठी तयार होतात। त्या 3 पिल्ल्यांपैकी तुम्ही 2 विकले, एक जरी ठेवला ना, 8-8 हजारचे 2 विकले समजा, 16,000 तुमच्या खिशात आले, एक तुमच्या ब्रीडिंगला तयार आहे। कुठं नुकसान आहे की फायदा आहे सांगा मित्रांनो? शेळी पालना जे काही करू इच्छिता ना, त्या सर्व माझ्या मित्रांना मी सांगू शकेल की उस्मानाबादी शेळीमध्ये तुम्ही बिनधास्त काम करा, कुठलीही अडचण येणार नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे तुमचं। फक्त चारा पाणी नियोजन टाइमवर करा मित्रांनो, ह्या ब्रीडमध्ये कुठलंच तुम्हाला अडचण येणार नाही। मित्रांनो, जसं तुम्हाला मी मध्ये म्हटलं होतं की आम्ही नळांची सुविधा केलेली आहे, तर त्यांचं जे स्टोरेज कंटेनर्स आहेत हे अशा प्रकारे इथं आम्ही 1000 लिटरचे 2 कंटेनर्स ठेवलेले आहेत, ज्याचं कनेक्शन सरळ मध्ये सगळ्या तुट्यांमध्ये येतं आणि पाणी पुरवठा होऊन राहतो। हे बघा, आता आमचे शेळ्या सगळ्या बाहेर मोकळ्या वातावरणामध्ये चरण करण्यासाठी जात आहेत, चारा खाण्यासाठी जात आहेत। हे डबल मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता हे जवळपास 100 शेळ्यांचा हा ग्रुप आहे, हा जो सेट आहे तुम्ही सध्या पाहू शकता, आणि हे सगळे आता चरण्यासाठी निघत आहेत। मित्रांनो, हा किती भरदस्त ग्रुप आहे, तुम्ही किती सुंदररित्या, आता मी मध्ये फिरतोय तर किती शांत ब्रीड आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, थोडं सुद्धा घाबरत नाहीयेत, काही नाहीये।